रोहिले बुद्रुक येथील ध्वजपूजन सौ सुनंदा बागुल यांच्या हस्ते तर ध्वजारोहण ठगूबाई पवार यांच्या हस्ते करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा ध्वजाचे पूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ सुनंदा मुक्काम बागुल व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विशाल अशोक बागुल यांच्या हस्ते करण्यात आले। तर ध्वजारोहण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठकूबाई देवीदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले। रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपले नृत्य सादर केले। चिमुकल्यांचे नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली। या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। उपस्थित शाळेतील विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग सर्व उपस्थितांचे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले। गाणे संपताच उपस्थितांनी प्रत्येक गाण्याच्या मागे टाळ्यांचा कडकडाट केला। त्यांचा उत्साह वाढवण्याकरिता अनेक प्रेक्षकांनी बक्षिसे दिली। त्याचप्रमाणे गावातील सामाजिक संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मंडळी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता बक्षिसे दिली। यावेळी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठकूबाई देवीदास पवार, उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल, सोपान दत्तात्रय गायके, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब साहेबराव बागुल, विविध सहकारी सोसायटी बोलठाण सोसायटीचे संचालक रामदास भागीनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रतन बागुल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य, रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा सूर्यवंशी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीस आणि नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।